नमस्कार. BMS राऊंड 3ची यादी लागलेली आहे. तर त्या यादीनुसार PDF ॲनालिसिस केल्यानंतर कट ऑफ किती आलेला आहे, कॅटेगरीनुसार थर्ड राऊंडचा कट ऑफ आपला किती राहिलेला आहे, सेकंड राऊंडपेक्षा कट ऑफ कमी आलेला आहे, तर तो कॅटेगरीनुसार किती आलेला आहे तो कट ऑफ मी तुम्हाला अगोदर कट ऑफ मार्क्स सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा, BMS राऊंड थर्डची यादी लागलेली आहे. तुम्ही यादी बघितलेली असेल. तर कॅटेगरीनुसार आपण कट ऑफ बघणार आहोत. तर सर्वप्रथम SC कॅटेगरीचं बघा, 305 वरती शेवटच्या कॉलेजला विद्यार्थी लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की 251 वरती विद्यार्थी लागलेला आहे BMSच्या शेवटच्या कॉलेजला. जवळपास साधारण सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी एक दोन कॅटेगरी जर सोडली तर गोंदिया इथलं गोंदियाचं जे सेमीचं कॉलेज आहे ते विद्यार्थ्यांनी शेवट ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA कॅटेगरीचं बघा तुम्ही, 303 वरती विद्यार्थी लागलेला आहे शेवटचा VJA. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTB. तर NTBचा जो आहे तो 294 वरती विद्यार्थी शेवटच्या कॉलेजला BMSला लागलेला आहे. निश्चितच काही कॅटेगरीमध्ये 6 मार्क, 8 मार्क, 10 मार्कापर्यंत कट ऑफ हा कमी झालेला आहे. तुम्ही मागचा कट ऑफ जर ॲनालाइज केला तर बघू शकता. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरीचा 309चा विद्यार्थी शेवटच्या राऊंडला लागलेला आहे. त्यानंतर NTC कॅटेगरीचं बघा, 306 वरती विद्यार्थी लागलेला आहे लास्ट कॉलेजला. त्यानंतर OBCचा 305 वरती विद्यार्थी लागलेला आहे शेवटच्या कॉलेजला. त्यानंतर SCBC कॅटेगरी बघा, SCBCचा 302 वरती विद्यार्थी लागलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा 6 ते 8 मार्काचा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो SCBC कॅटेगरीचा. त्यानंतर NTD कॅटेगरीचं बघितलं आपण तर 307 वरती विद्यार्थी शेवटच्या गोंदिया कॉलेजला लागलेला आहे. सेकंड राऊंडला जवळपास 216-17पर्यंत आलेला होता, तर 10 मार्क्सने हा डिफरन्स आलेला आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरीचं बघा, साधारणतः 320च्या वरती 20 ते 25पर्यंत सेकंड राऊंडला होता, आता 308 वरती आलेला आहे. म्हणजे थर्ड राऊंडला थोडासा काय होणार पण कट ऑफ खाली आलेला आहे. जेवढा आपण एक्सपेक्ट करत होतो तेवढा आलेला नाही. तर अशा पद्धतीनं BMSचा थर्ड राऊंडचा कट ऑफ तुम्हाला मी कट ऑफ मार्क्सनुसार सांगितलेला आहे. आपण यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला यादीनुसार तुम्हाला ऑल इंडिया रँकनुसार सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.